नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे, बरेचशा शेतकऱ्यांचे कमेंट आले होते की आल्याचे जे बाजारभाव आहे तर ते काय चालू आहे। त्याचबरोबर आल्याचे जे पान आहे समजा, तर ते पान रफ होण्यासाठी आणि हिरवपणा वाढण्यासाठी तर काय केलं पाहिजे, त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आल्याचं प्रामुख्याने जर बघितलं तर जमिनीमध्ये आपली जमीन कशी आहे त्याच्यावरती आपल्या आल्याची जी क्वालिटी असते, पानाची जी क्वालिटी असते ती डिपेंड असते। तर सर्वप्रथम आपलं जर समजा जमीन जी असेल, चुनखड असेल, ढवळी माती जर असेल, तर त्यामध्ये जे असतं का आल्याचं जे पान असतं ते पतलं निघत असतं आणि त्याचे जे शिरं वगैरे असतात तर ते पिवळापणा जो असतो का त्याचा तो कंटिन्यू प्लॉटमध्ये येत असतो। तर तो जसं आपल्या वातावरणामध्ये बदल होतो तसं आपल्या पानांमधील जी क्वालिटी आहे तर ती जी आहे का अनबॅलन्स होत असते, किंवा मग कधी प्लॉट आपला हिरवा होत असतो तर कधी आणखीन वातावरणात पाऊस जास्त पडला तर जो प्लॉट असतो आपला पिवळा होत असतो। तर ते हिरवापणा वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये आपण रासायनिक खतामध्ये जर दिलं आपल्याला तर झिंक सल्फेट 10 किलो 1 एकर क्षेत्रासाठी आणि फेरस सल्फेट 10 किलो 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला ते द्यायचं आहे। जर वरतून आपण चिलेटेड झिंक आणि चिलेटेड फेरस वगैरे आपण एक साधारणपणे 1 ते 1.5 ग्रॅमने जर आपण त्याची फवारणी केली तर आपण चांगल्या प्रकारे आपल्या पानामध्ये हरितद्रव्य जे आहे ते आपण टिकून ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे आपण त्याला मदत करू शकतो। त्याचबरोबर आपल्याला पान जे आहे ते रफ आणि रुंद बनवायचं जर असेल तर आपण सिलिकॉन पावडर फॉर्म मध्ये मिळत असते। एक साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत आपल्याला ते सोडायचं आहे। ते सोडल्यानंतर जमिनीमधील जी पांढरी मुळे आहे ती वाढण्यासाठी मदत होणार आहे। जमिनीतील जे अन्नद्रव्य आहे तर ते अपटेक होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। त्याचबरोबर आपल्या पानांमधील क्वालिटी सुधारण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे खूप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्याची मदत होणार आहे। सिलिकॉन झिंक फेरस दिल्यानंतर डिफिशियन्सी कंट्रोल येणार आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटची जी क्वालिटी आहे ती जास्तीत जास्त दिवसापर्यंत चांगले राहणार आहे। सिलिकॉन दिल्यानंतर आपल्या प्लॉटचं जे आहे स्टंप जाड होण्यासाठी, अन्नद्रव्य उचलण्यासाठी, पांढरी मुळी वाढ होण्यासाठी, जो पान आहे ते रुंद होण्यासाठी आणि हिरवापणा जास्तीत जास्त दिवसांपर्यंत टिकून राहण्यासाठी आपल्याला याची मदत होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी सिलिकॉन स्टिकर स्प्रे मध्ये आपण त्याला 5 ml घेत असतो, तर तेही आपण एक साधारणपणे 200 ते 250 ml पर्यंत ड्रिप इरिगेशन थ्रू जर दिलं तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे जास्त अपडेट नसल्यामुळे पण घेतलेले आहे। एक साधारणपणे सुपर माल जरी असेल तर 8000 पासून तर 8500 रुपयापर्यंत ते 600 रुपयापर्यंत सध्याच्या कंडिशन मध्ये चालू आहे। हे जे रेट आहे ते जुना जो माल आहे त्याचे रेट आहे। नवीन मालाचे जे दर आहे एक साधारणपणे 1000 पासून तर 1500 रुपयापर्यंतचे दर आहे। त्याचबरोबर जर डागी माल असेल तर डागी मालाचे 3000 पासून तर 3500 रुपये रेट आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या मालाची जशी क्वालिटी आहे त्याचप्रमाणे जे आहे का रेट आहे, हे आमच्या भागांमधील रेट आहे। तुमच्या भागामध्ये वेगळे असू शकते, जशी आपली क्वालिटी आहे त्याचप्रमाणे आपल्याला दर मिळू शकता। शेतकरी मित्रांनो, दराचा जो अंदाज दिला हा एक अंदाज होता, व्यापाऱ्यांकडून त्यांची आपण माहिती घेऊन जे आजची सौदे झालेली आहे त्याचप्रमाणे हा तुम्हाला दर दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। धन्यवाद।